महापालिकेमध्ये एकट्या लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार. उद्धव ठाकरेंकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते. घरामध्ये बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. रुसूबाई रुसू, गावी जाऊन बसू आणि डोळ्यामध्ये आसू. शिंदेंच्या दरेगावी जाण्यावरून उद्धव ठाकरेंची टीका. तर पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंची वाईट स्थिती. ठाकरेंचा टोला. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घरकाना घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. मी हिंदुत्व सोडलं असा खोटा प्रचार केला. ठाकरेंचा आरोप. तर हिंदुत्व सोडलेले नाही, मुस्लिमांनाही माझं हिंदुत्व मान्य. ठाकरेंची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या नादाला लागू नका. शहाकीच झाडकी पत्ती. शहांचा समाचार घेतच राहणार. पाठीमध्ये वार केला तर वाघनखं काढणार. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पवारांनी पुरोदचं सरकार आणलं, त्यात जनसंघही होता. शहांच्या 20 फूट जमिनीमध्ये गाडू. या टीकेवर ठाकरेंचं उत्तर. शिवसेनेचे कार्यकर्ते रक्त देतील, संघाचे गोमूत्र देतील. गरज पडली तेव्हा शिवसैनिक धावून जातो. ठाकरेंची प्रतिक्रिया. 2014 मध्ये भाजपनंच युती तोडली, मी नाही. खडसेंनी फोन करून सांगितलं उपरवाले का आदेश. तर 2014 मध्येही मी हिंदूच होतो. ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती. माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, संजय देना पाटीलही गैरहजर. चर्चांना उधाण. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार. आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार. तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदेंसोबत येणार. मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. ज्यांना जायचं आहे त्यांना अडू शकत नाही. उदय सामंतांनी केलेल्या दाव्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया. जनतेने एकनाथ शिंदेंना मत दिले, ठाकरेंना नाकारलंय. रुसण्याचा विषय उद्धव ठाकरेंनी करू नये. खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. एकनाथ शिंदेंना वाईट बोलणाऱ्याला जनतेनं निवडणुकीमध्ये उत्तर दिलंय. मंत्री उदय सामंतांची ठाकरेंवर टीका. तर शहांवर टीका करून फडणवीसांना भेटायचं हे कुठलं लॉजिक. सामंतांचा ठाकरेंवर निशाणा. शिवसेनेचा मेळावा केवळ ट्रेलर होता. शिवसेनेची ताकद काय हे पालिका निवडणुकीमध्ये पहा. शिवसेना नेत्या शायना एनसी यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. ठाकरे गटाला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये गाडू. गद्दार खोके हे लोकांना आवडलं नाही, त्यामुळे ठाकरे गटाचा सफाया. संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. माझ्या नादाला लागणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. संजय शिरसाटांचं नाव न घेता अब्दुल सत्तारांना अप्रत्यक्षपणे इशारा. अंधेरीमधल्या सभेमध्ये लावलेल्या पोवाड्यामध्ये राज ठाकरेंचा उल्लेख. शिवसेनेच्या प्रवासावरील पोवाड्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंचा उल्लेख. वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं काल रात्रीपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू. पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू. एसआयटी प्रमुखांसोबत चर्चा केल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. तर माझ्या भावाच्या हत्येमधील आरोपींना फाशी झाल्यावर समाधान मिळेल. धनंजय देशमुखांची मागणी. वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल. आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा दावा. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले. बीडमध्ये दहशत निर्माण झाली आहे. राजकीय पुढाऱ्यांची आणि त्यांच्या टोळीची चूक. संतोष देशमुख प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे यांचं विधान. बीड आणि परभणीमधील घटना गंभीर. मी सरकारमध्ये असते तर राजीनामा दिला असता. आश्चर्य वाटतं सरकारला झोप कशी येते. बीड प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. देशमुख कुटुंबीय आज जरांगे पाटलांची भेट घेणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर मोर्चा. आज रात्री देशमुख कुटुंबीय मस्ताजोगवरून मुंबईच्या दिशेनं निघणार. शरद पवार आज सांगली दौऱ्यावर. पवारांचे असे लोकनेते स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक. शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर. सकाळी मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी लावणार. तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार. आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. सैफवरील हल्ला प्रकरणामधील आरोपीचे सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स मॅच. फॉरेन्सिक अहवालामध्ये माहिती समोर. सैफचा मुलगा जेहच्या रूमच्या दरवाजावर आरोपीच्या बोटाचे ठसे आढळले. सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नाही. आरोपी मोहम्मद शेजादच्या वडिलांचा दावा. सैफ हल्ल्यामधील पकडलेल्या आरोपीबाबत संभ्रम. आरोपी खरा आहे का याविषयी संशय. नाना पटोलेंचं वक्तव्य. नितेश राणेंकडून सैफवरील हल्ल्यावर संशय व्यक्त. तर काही शंका असेल तर त्यांनी पोलीस विभागाला विचारावं. अजित पवारांचं प्रत्युत्तर. डॉक्टरांच्या उपचारावर शंका घेणं योग्य नाही. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पाठिंबा देणं आणि काढून घेणं हा नितीश कुमारांचा आवडता खेळ. नितीश कुमारांनी मणिपूरमध्ये भाजपचा पाठिंबा काढल्यानं संजय राऊतांची टीका. तर मणिपूरमध्ये काही कारणांमुळे नितीश कुमारांनी पाठिंबा काढला असेल. बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा. साखर व्यवसायाबाबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. कुणाच्याही चुकीच्या कामावर पांघरून घातलं जाणार नाही. राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवारांचा इशारा. लाडकी बहीण योजनेचे निकष तपासण्यास सांगितलं. सर्व लाडक्या बहिणींचे आधार कार्ड लिंक करणार. एप्रिलपासून ठरवलेल्या गोष्टी केल्या जातील. अजित पवारांची प्रतिक्रिया. राज्यामधील महामंडळाचं लवकरच वाटप करणार. उदय सामंत, तटकरे, बावनकुळेंवर महामंडळ वाटपाच्या चर्चेचे अधिकार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. दाओसमध्ये आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. एकूण 15,70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. 16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विदर्भ, एमएमआर, नाशिकसह मराठवाड्यासाठी करार करण्यात आले. फडणवीसांची माहिती. दाओसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यामध्ये 3,05,000 कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार. विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखाहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार. महाराष्ट्रासाठी एक अभूतपूर्व क्षण. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या दौऱ्याचं प्लॅनिंग योग्य झालं नाही असं दिसतंय. दाओसमध्ये 29 कंपन्यांशी करार. एकच कंपनी परदेशी. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टीका. उद्धव ठाकरे पुढील महिन्यामध्ये दिल्ली दौऱ्यावर जाणार. अधिवेशन काळामध्ये ठाकरे सगळ्या खासदारांची बैठक घेणार. सूत्रांची माहिती. राज्यामधल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली. किमान 23 जिल्ह्यामध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याची शक्यता. महसूल मंत्री बावनकुळेंचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी 2 नावांमध्ये रस्सीखेच. अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावाची चर्चा. सतेज पाटलांच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. शिवसेनेमध्ये आजपासून शाखा प्रमुखांच्या नियुक्तीसाठी मुलाखती. विभाग प्रमुख पदांच्या नियुक्तीसाठीही आजपासून मुलाखती होणार. प्रामाणिक काम करूनही पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला. जे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाही ते आमचे काय होणार. भरत गोगावलेंची खासदार सुनील तटकरेंवर टीका. तुमच्याकडे एक बेईमान बादशाह जन्माला आलाय. काही चुकीची माणसं या मतदारसंघामध्ये जन्माला आली. रोह्यामधल्या कार्यक्रमात महेंद्र थोरवेंची नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका. जितेंद्र आव्हाडांनी जमील शेख कुटुंबाची भेट घेतली. जमील शेख प्रकरणातील चौकशीबाबत समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांची हातमिळवणी करून केस रफादफा केली. आव्हाडांचा आरोप. अक्षय शिंदेची हत्या. पोलिसांवर कारवाई व्हावी. वकील अमित कटारनवरेंचा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज. पोलीस अधिकारी संजय शिंदेसह सर्व पोलिसांवर कारवाईची मागणी. छोटा राजांचा हस्तक गँगस्टर DK राव आणि त्याच्या साथीदारांची 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी कारवाई. तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं निलंबन. मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उचलला होता मुद्दा. सरसंघचालक मोहन भागवत 5 दिवस भिवंडीमध्ये मुक्कामी. शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त. भागवतांच्या उपस्थितीमध्ये बैठका होणार. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये जंगी शंकरपटाचं आयोजन. बैलगाड्या शर्यतीमध्ये बच्चू कडू स्वतः सहभागी. तुळजाभवानी मंदिरामध्ये सोनं वितळण्यासाठी परवानगी नाहीच. तुळजापूर मंदिर संस्थानचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. भाविकांनी दान केलेलं तब्बल 207 किलो सोनं, 4,000 किलो चांदी वितळण्याच्या मागणीची याचिका फेटाळली. सोलापूरच्या माढ्यामध्ये प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला. वाळू माफियांचा प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की. तर गुंडाराज माफियाराज सोलापूरमध्ये चालू देणार नाही. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ. पुण्यामध्ये गुइलेन बॅरेल सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 67 वर. बहुतांश जणांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्याची गरज. मराठी चित्रपट महोत्सवाला मोठी गर्दी. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये चित्रपट महोत्सवाचं आयोजन. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. धर्मरक्षक संभाजी महाराज चित्रपटाचे शो हाऊसफुल. जगामध्ये सर्वोत्तम सँडविचच्या यादीमध्ये मुंबईचा वडापाव 39व्या स्थानी. सर्वोत्तम सँडविचच्या यादीमध्ये भारतामधील एकमेव पदार्थ. धाराशिवमध्ये गांजाची तस्करी करणारी अहिल्यानगरमधील टोळी गजाआड. 16 लाख रुपयांच्या 81 किलो गांजासह 2 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नांदेडमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांनी 17,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. कुंडलवाडी पोलिसात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. साताऱ्यामधल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 20 दिवसानंतर 5 जणांना अटक. खुनाची सुपारी दिल्याचं तपासामध्ये उघड. मेढा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुणे पोलिसांकडून 111 बंदूकधारकांचे लायसन्स रद्द. पोलिसांच्या 200 बंदूकधारकांना नोटीस. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बंदूकधारक. भाजपचे नांदेड जिल्ह्यामधील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पक्षांमध्ये रस्सीखेच. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेससह राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. गोंदिया जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. पक्षामध्ये डावलल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप.
सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या स्वागताचे बॅनर पालिकेनं हटवल्यानं कार्यकर्ते आक्रमक. कळंब तालुक्यामधल्या खामसवाडी गावामध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक. ठाकरे गटाचे दयानंद पाटील 9 विरुद्ध 5 मतांनी विजयी. महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष. हिंदुत्ववादी संघटनांचं पुणे महापालिकेमध्ये आंदोलन. हडपसरमधील स्वामी समर्थांचं मंदिर न पाडण्यासाठी आंदोलन, तर मंदिर तुर्तास पाडणार नाही, पालिकेचं आंदोलकांना आश्वासन. धुळे नगर भूमापन कार्यालयामधील लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडेंसह पर्यवेक्षण भूमापक कर्मचाऱ्याला 10,000ची लाच घेताना अटक. बुलडाण्यामधल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत शिक्षक दाम्पत्य निलंबित. प्रतिज्ञापत्रामध्ये छोटे कुटुंब दाखवल्यानं गटशिक्षण अधिकाऱ्याकडून निलंबनाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यामध्ये एमआयडीसीसाठी चाचपणी. अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक, तर येणाऱ्या काळामध्ये एमआयडीसी होण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यामध्ये स्थलांतर थांबणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कापड व्यापाऱ्याची फसवणूक प्रकरण. न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना सुनावली. 3 दिवसांची पोलीस कोठडी. नांदेड शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्याची दुरवस्था. धुळीनं व्यापारी आणि नागरिकांना त्रस्त. खड्ड्यांमुळे वाहन चालकांची तारांबळ. नगरपालिकेकडून अतिक्रमणावर धडक कारवाई. पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर. धुळे शहरामधील मालमत्ताधारकांकडे 101 कोटींची थकबाकी. आतापर्यंत फक्त 19 कोटी रुपयांची वसुली. थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा बाजारपेठेसाठी उपयोग. जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं आवाहन. नंदुरबार कापूस खरेदी केंद्रावर 75 कोटींची उलाढाल. बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली. लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा अंदाज. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्यानं मिरचीच्या दरामध्ये घसरण. लाल मिरचीला 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलचा दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा. रुग्णांचे हाल. शासनाकडे तातडीनं रिक्त पदं भरण्याची मागणी. नंदुरबार पोलीस दलाकडून 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न. नव्या कायद्यांबाबत जनजागृती. नंदुरबारमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 25 जणांना अटक. पोलिसांकडून शहरामध्ये शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. सांगलीमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. 10 लाख रुपये किमतीचे दागिने आणि मुद्देमाल जप्त. सांगली शहर पोलिसांची कारवाई. आमगाव आणि सालेकसा तालुक्यामधील 36 गावांचा पाणीपुरवठा आठवड्याभरापासून बंद. जलवाहिनीमधील गळतीमुळे पाणीपुरवठा बंद. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. धुळ्यामधल्या शालेय पोषण आहार कामगारांचं मागील 3 महिन्यांपासून मानधन रखडलं. थकीत मानधनासह विविध मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन. बुलडाण्यामध्ये स्मार्ट मीटरला नागरिकांकडून पुन्हा विरोध. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून 1 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा. गोंदियामधील 41,000 धान उत्पादकांचे 292 कोटी 64 लाखांचे चुकारे थकले. चुकारे थकल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. धुळ्यामधल्या महिला महाविद्यालयामध्ये 2 तारखेला रंगणार मराठी साहित्य संमेलन. विविध पुस्तकांचं वितरण होणार. अयोध्येमधल्या राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीमध्ये जल्लोष. जिल्ह्यामध्ये श्रीराम आणि सीतामातेचा शाही विवाह सोहळा पार पडला. बिहारच्या शिक्षण विभागामधील डीओच्या घरी पैसाच पैसा. शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीणच्या घरी छापेमारी. 1,87 लाख रुपये जप्त. लखनौमध्ये सुमारे 60 ते 70 एकर जमिनीवरील अनधिकृत प्लॉटिंगवर बुलडोझर. अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरू. मौनी अमावस्येच्या निमित्तानं महाकुंभामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी 150हून अधिक विशेष मेळा गाड्या चालवण्याची योजना. प्रयागराज रेल्वे तयारी सुरू. ट्रम्प यांची रशियाला धमकी. युक्रेनसोबतचे युद्ध थांबवा अन्यथा नवीन कर लादू. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी वाटाघाटी करण्यास नकार दिला, तर अनेक निर्बंध लादू. ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेला कार्यकुशल आणि उत्कृष्ट लोकांची गरज. H-1B व्हिसावरून ट्रम्प यांची भूमिका मवाळ. H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक भारतीय अभियंत्यांना दिलासा. भारत बांगलादेश सीमेवर शांतता राखण्यासाठी BSFच्या उपमहानिरीक्षक आणि बांगलादेशच्या सेक्टर कमांडर यांची समन्वय बैठक. शांतता आणि सहकार्यावर चर्चा. समलिंगी विवाहांना थायलंडमध्ये कायद्याची मान्यता. आजपासून कायदा लागू. विषमलिंगी जोडप्यांप्रमाणेच या जोडप्यांना अधिकार. पहिल्याच दिवशी 311 जणांची नोंदणी. राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सैन्याकडून सराव. वायुदलाच्या विमानं आणि हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं. जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या ताज्या क्रमवारीमध्ये गुकेश 4थ्या क्रमांकावर. गुकेशनं 2784 रेटिंग गुण मिळवले. सर्वोच्च क्रमांकावर असलेला एरिगायसी 2779.5 रेटिंग गुणांसह 5व्या क्रमांकावर. वानखेडे स्टेडियमला नुकतंच 50 वर्ष पूर्ण. वानखेडे स्टेडियममध्ये चेंडू रचण्याचा विश्वविक्रम. चेंडूंनी सुवर्ण महोत्सवाचं घोषवाक्य साकारलं.